आज केंद्र सरकारचा बजेट पेश झाला आहे। निर्मला सीतारामन यांनी 9व्यांदा आपला देशाचा बजेट संसदमध्ये दिला आहे। या नागपूरमध्ये आपल्यासोबत व्यापारी आघाडीचे अध्यक्ष मुंदडाजी आहे। आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे। त्यांना आपण शुभेच्छा देऊन त्यांच्याशी बोलूया। मला सांगा, आज अर्थसंकल्प जो आहे सादर झाला आहे केंद्राचा, काय सांगाल तुम्ही व्यापारी जगतामध्ये कसं पाहताय या अर्थसंकल्पाला? सर्वप्रथम आपला बहुत बहुत धन्यवाद की तुम्ही आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि दिवस सुद्धा चांगला आहे। मी मोदीजींचं सुद्धा धन्यवाद अदा करतो की त्यांनी असा दिवस निवडला माझा वाढदिवसाचा, त्या दिवशी आपल्या भारत देशाचा अर्थसंकल्प सादर होतोय। असं आहे, आजचा आपण अर्थसंकल्प पाहिला आहे लाईव्ह। त्याच्यामध्ये आपण हे पाहतो आहे की डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस याच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात शिथिलता त्यांनी दिलेली आहे। आता असं आहे की फायनान्शियल इयर 2025-26 पासून एक नवीन ॲक्ट जो आहे, इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 हा इंट्रोड्यूस झालेला आहे। या वर्षापासून तो लागू होत आहे आणि याच्यामध्ये त्यांनी टॅक्सेशनचे रेट्स म्हणा, TDSचे रेट्स म्हणा, त्याच्यानंतर प्रत्येक सेक्टर आपण पाहतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी शिथिलता दिलेली आहे। असेसमेंटच्या प्रोसिडिंग्स म्हणा, असेसमेंटच्या प्रोसिडिंग्समध्ये त्यांनी रिलॅक्सेशन्स दिलेले आहेत आणि ओव्हरऑल आपण इन्कम टॅक्स अगर पाहतो आहे तर मागल्या वर्षीच त्यांनी आपल्याला जी स्लॅब्स जी दिली होती ती एकदम हाईक केलेली होती। मागल्या वर्षी जसं 7 लाखापर्यंत टॅक्सेशन नव्हतं लागत, आता तो 12 लाखापर्यंत नाही लागत आहे आणि हे फायनान्शियल इयर 25-26मध्ये ते अप्लिकेबल होणार आहे। तर ह्याच्यामध्ये परत त्यांनी असेसमेंटमध्ये आपण पाहतो आहे की इंडिव्हिज्युअल आहे, पार्टनरशिप कन्सर्न्स आहे, कॉर्पोरेट सेक्टर आहेत, ट्रस्ट आहे, ट्रस्टमध्ये सुद्धा त्यांनी चांगले रिलॅक्सेशन दिलेले आहेत। आता असं आहे की जोपर्यंत आपण डिटेल वाचत नाही आहे याला बजेटला, तोपर्यंत त्याच्यातल्या ज्या बारीकाई आहेत त्या आपण सांगू शकणार नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये। आणि 1-2-3 तासाचा वेळ मिळाल्यानंतर आपण स्टडी केल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे इलॅबोरेट करू शकतो। पण असं वाटतंय ह्या बजेटनुसार त्यांनी एकही सेक्टर सोडलेला नाही आहे विकासाचा। आपण एज्युकेशन सेक्टर पहा, आपण IT सेक्टर पहा, आपण धार्मिक सेक्टर पहा, आपण औद्योगिक सेक्टर पहा, प्रत्येकमध्ये काही ना काही प्रोव्हिजन्स त्यांनी मोठ्या केलेल्या आहेत। इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर पहा, एम्प्लॉयमेंट सेक्टर पहा, एम्प्लॉयमेंट सेक्टरमध्ये त्यांनी चांगला मोठा बजेट ठेवलेला आहे। महिला वर्गाला त्यांनी चांगलं रिलॅक्सेशन दिलेलं आहे। तर मला असं वाटतं की ओव्हरऑल जेव्हा आपण हा बजेट पाहतो आहे, मोठी आपण बजेट पाहतो आहे, तर मी फक्त असा BJPचा एक पदाधिकारी आहे ह्या नात्याने नाही बोलत आहे। मी एक व्यापारी आघाडीचा एक अध्यक्ष आहे आणि मी म्हणजे व्यापार क्षेत्र आणि सरकार याच्यामधली एक कडी आहे। तर आम्ही एक रिप्रेझेंटेशनसुद्धा दिलेलं होतं, प्री बजेट रिप्रेझेंटेशन दिलं होतं। त्याच्यामध्ये आम्ही पुष्कळशा डिमांड केलेल्या होत्या। त्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्स म्हणा, इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणा, आम्ही हे केलं होतं की बाई दो रिझिम्स आहे, न्यू टॅक्स रिझिम, पुराणी टॅक्स रिझिम, तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला रिलॅक्सेशन द्या। टॅक्स ऑडिटची लिमिट तुम्ही वाढवा, रॅशनलायझेशन ऑफ इंटरेस्ट अँड पेनॉल्टी जे आहेत हे तुम्ही करा। TDSचे रेट्स जे आहेत, TDSमध्ये जे लेट झालेलं आहे पण पेमेंट, त्याच्यावर 2-3 महिन्याचा व्याज लागतो आहे। ॲडव्हान्स टॅक्स आपण भरतोय, सरळ 3 महिन्याचा व्याज लागतो आहे। तर हे आम्ही रिप्रेझेंटेशन तिथे पाठवले होते आणि त्या आता बजेट आम्ही पाहिला तर बजेटमध्ये आम्हाला कुठे ना कुठे असं वाटतं की आमचे 5-7 पॉईंट्स आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे कन्सिडर केलेले आहेत। आम्ही हे नाही म्हणत ते फक्त आपलेच होते, पुष्कळ रिप्रेझेंटेशन गेलेले होते, पण आम्ही जी व्यापार वर्गाची आणि टॅक्सपेयरची जे भावना पाहिली त्याच्यामधून आम्ही हे पॉईंट्स काढले होते आणि ते कन्सिडर सरकारने केलेले आहेत। मी माझ्या माध्यमाने निर्मला सीतारामजी, आमचे फायनान्स मिनिस्ट्री यांना एक अभिनंदनसुद्धा करतो आणि आमचे पॉईंट्स त्यांनी कन्सिडर केले बजेटमध्ये, त्याच्याकरता मी धन्यवादसुद्धा अदा करतो। व्यापारी जगातून अनेक सूचना ज्या आहे त्या केंद्र सरकारनं पाठवण्यात आल्या होत्या। या बजेटमध्ये त्या सूचनांचं पालन किंवा त्या सूचनांवर केंद्र सरकारने लक्ष दिलं आहे असं नागपूरच्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र। लेटेस्ट अपडेट्स के लिए राष्ट्रवाद न्यूज़ को फॉलो कीजिए।